दृष्टिकोनातून मनुष्याने खावं पिवं सर्व काही करावं आणि म्हणून आम्ही जीवन जगत असताना बऱ्याच अंशी आम्हाला काबड कष्ट आणि कामाची गरज आहे किंवा जो व्यवसाय आम्ही करत आहोत तो देखील करणं गरजेचं आहे. हे करण्याची काही एक आवश्यकता नव्हती. उपदेशकाने जे पुस्तक लिहिलं त्या उपदेशकाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 14 मध्ये भूतलावर जे काही काम चालतात, उद्योग चालतात, धंदे चालतात, नोकरी चालती, जो काही व्यवसाय चालतो ती पाहिली, परंतु त्याच्या लक्षात आलं की व्यर्थ व वायफळ उद्योग होय, सगळे व्यर्थ आणि वायफळ उद्योग. हे लिहिण्याचं पाठीमागचं एकच कारण, ज्यावेळेस परमेश्वर आमचा पूर्वज प्रथम आदाम आणि हवा यांना निर्माण केलं होतं त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचं काबड कष्ट नव्हतं, कुठल्याच प्रकारचा उद्योग नव्हता, काहीच नव्हता. सरळ सरळ ते जीवन प्रामाणिकपणे परमेश्वराच्या भयामध्ये आणि परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये जगत होते. परंतु नेमकं त्यांना जी आज्ञा दिली होती, ज्यावेळेस त्यांनी आज्ञा ती उल्लंघली आणि जे करू नये ते ज्यावेळेस त्यांनी केलं त्यावेळेस परमेश्वराने त्यांना शाप दिलेला आहे. काबाड कष्ट करणं म्हणजे लय चांगली गोष्ट नाही प्रियो. खूप मोठा ऑफिसर जरी असला ना, 24 घंटे गादीवर लोळणारा, हे सोपं नाही. हा शाप आहे, शाप. आणि हा शाप मनुष्याचा पिठी दौस्तर सुटत नाही. कारण त्या ठिकाणी परमेश्वराने त्या आदमाला सांगितलं की त्या ठिकाणी तू आता काबाड कष्ट करशील, आता तुला घाम गाळावा लागेल आणि मग या भूमीमध्ये तुला ते जीवन जगण्यासाठी गोष्टी कराव्या लागतील. आणि म्हणून त्या मनुष्याने जमिनीमध्ये काबाड कष्ट करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो हळूहळू डेव्हलपमेंट झाल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की मग वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, वेगवेगळ्या प्रकारचे कामं, वेगवेगळ्या प्रकारचे धंदे, हे सगळं काही निघलं, परंतु सगळं काही व्यर्थ आहे, सगळं वायफळ आहे, याच्यातून काहीच फळप्राप्ती होत नाही. आणि म्हणून परमेश्वराचं एक वचन आहे, मात्र प्रभू मध्ये केलेले तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाही, प्रभू मध्ये केलेलं काम तुमचं व्यर्थ जाणार नाही. आता अनेक लोक म्हणतील प्रभू मध्ये काय काम करायचंय, बायबल उचलून केवळ या गावाची त्या गावाला जाऊन लोकांसाठी प्रार्थना करणं, शुभ संदेश देणं, सुवार्थ सांगणं हे प्रभूचं काम आहे काय? होय प्रिय, हे प्रभूचंच काम आहे, पण याच्याही पेक्षा अति महत्वाचं एक काम आहे, ते म्हणजे प्रभू देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेवणं, हे सगळ्यात मोठं काम. एक व्यक्ती आला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणि म्हटला, प्रभूजी मला तुमच्याबरोबर काम करायचंय, मला पण तुमच्या शिष्यासारखं किंवा तुमच्यामध्ये येऊन मला काम करायचंय. तो म्हटला एकच देव आहे ना, त्याच्यावर तू विश्वास ठेव, हेच तुझं काम. म्हणजे या ठिकाणी परमेश्वरच्या वचनाला आम्हाला सांगायचं आहे की जे उपदेशक म्हणत आहे ना, श्रम उद्योग जे काही करीत आहेत ते वायफळ आणि व्यर्थ आहेत, तर ह्याच परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगत आहे की प्रभू मध्ये केलेले श्रम व्यर्थ नाहीत. तुम्ही जगामध्ये जे श्रम करत आहात ते व्यर्थ आहेत, त्या श्रमाच्या बदल्यामध्ये तुमचं नुकसान आहे. अनेक वेळेस आम्ही खुर्चीवरलं काम असू, नाही तर वावरातलं काम असू, नाही तर कंपनीतलं काम असू, नाही तर तिकडं कशातलं काम असू, परंतु ह्या कामाच्या माध्यमातून हा शाप आमच्यावर आहे आणि हा शाप आम्ही तोडीत असताना कुठल्याही प्रकारचं चांगलं आमच्या जीवनात घडणार नाही, कुठल्याही प्रकारचा अर्थ आमच्या जीवनाला येणार नाही, कुठल्याही प्रकारचा उपयोग आमचा होणार नाही, कुठल्याही प्रकारची फळप्राप्ती आमच्यामध्ये होणार नाही. परंतु मात्र प्रभू येशू देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला, त्याच्या आज्ञा जर तुम्ही पाळल्या आणि त्याच्या नियमामध्ये जर चालायला सुरुवात केलं, त्याच्या नियमामध्ये कामकाज करायला सुरुवात केली, त्याच्या नियमामध्ये उद्योग सुरुवात केला, त्याच्या नियमामध्ये आम्ही जीवितक्रम चालू केला, त्याच्या जीवनामध्ये ज्या परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टी ज्या आमच्या जीवनामध्ये या जर कृतीमध्ये आणला, तर निश्चित अर्थाने आमचं जीवन व्यर्थ जाणार नाही. परंतु ज्या अर्थी आम्ही फक्त त्या शापाच्या दंडाखाली किंवा तो शापाचा जो आतापर्यंत मनुष्यावर चालत आलेला आहे, कारण कुठलीही गोष्ट सहजासहजी फुकट मिळत नाही आणि म्हणून मनुष्याला उद्योग करावा लागत आहे, पण तो मनुष्याचा उद्योग फक्त ईदभर पोटासाठी. मी मागच्या वेळेस देखील सांगितलं, परमेश्वरने एवढं हातभर पोट द्यायला पाहिजे होतं, जनावरांसारखं, मोठ्या जर्सी गायासारखं आहे ना, किंवा एखाद्या बैलासारखं मोठं पोट द्यायला पाहिजे होतं. लोकांनी दगड घातल्यास एकमेकाच्या डोक्यानी ईदभर पोटासाठी खोटं बोलणं, ईदभर पोटासाठी मान सन्मानासाठी जगणं, ईदभर पोटासाठी याला लूट त्याला लूट, याची टोपी घाल त्याच्या डोक्यात घाल, त्याची काढ तिसऱ्याच्या डोक्यात घाल, कुणाच्या डोक्याला केसही नसते तरी टोप्या घाली देत, सगळं काही व्यर्थ, सगळं काही वायफळ. आणि म्हणून तो म्हणत आहे की भूतलावर मी असे उद्योग पाहिले, असा बिझनेस पाहिला. अहो काही लोक तर आता देवाची सेवा
बिझनेस चालू केला, हे त्यांचं काम. आता तुम्ही परत म्हणता प्रभू पास्टर साहेब तुम्ही आताच म्हणले की प्रभू मध्ये केलेले तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाही, आणि आता तर तुम्ही म्हणतात की हे पाळक लोक हे काम करतात. कोणते? जे ईदभर पोटासाठी पळत आहेत, ज्यांच्यावर शाप आहे त्यांचा शापच तुटला नाही. प्रभू खरे श्रम प्रभू मध्ये म्हणजे परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टी जीवनात असताना केलेले श्रम हे व्यर्थ जाणार नाहीत. पण प्रभूला समोर ठेवायचं ना आम्ही आमच्या पद्धतीने श्रम करायचे, हे व्यर्थ जाणार आहे, हे तुमच्या जमेस धरण्यात नाही. आणि म्हणून आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया. 17व्या वचनामध्ये लिहिले, आणि ज्ञान काय आणि वेडेपण काय व मूर्खपण ही काय हे जाणण्याकडे मी आपलं चित्त लावले. तो मला असे दिसून आले की हाही वायफळ उद्योग होय. व्यर्थ, वायफळ, निरुपयोगी, अर्थच नाही. तो म्हणतो ठीक आहे, कामाचं बघितलं तर मी ज्ञान मिळून बघतो. अनेक लोक ज्ञानी पंडित झाले मोठमोठे, लोकांच्या डोक्याला केसर राहिले नाही, इतकं ज्ञान मिळालं, परंतु सगळं व्यर्थ. कुठलं? जगातलं. अनेक लोकांनी वरचं ज्ञान मिळवलं, परंतु लोकांना काही सत्य ज्ञान आतापर्यंत पोहोचलेलं नाही. मग ज्या अर्थी आम्ही पोहोचत नाही त्याचा अर्थ हे व्यर्थ. आणि त्यांनी पाहिलं का थोडस वेड्यापणा करून बघू. अनेक लोक वेड्यापणा करतात वेगवेगळ्या पद्धतीने, तरी पण परमेश्वर म्हणतो हे मूर्खपणी. हे जाणण्याकडे मी आपलं चित्त लावलं तर तो मला असं दिसून आले की हाही वायफळ उद्योग आहे. काही लोक आहेत ना मूर्खाचं वेळ घेतात, येड्याचं सोंग घेतात. ते आमच्याकडे नगरला म्हणी, येड बनून पेड खायचं. येड बनायचं, पेढे खायचे, येडे बनायचं, फक्त आण म्हणायचं. लोक तिकडं आम्हाला सत्य वचनाने सांगून येतात, काही सांगू, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्या फायद्याचं जेवढं आहे ना त्यावेळेस गप्प बसायचं, कारण प्रतिकार करून बाकीचे लोक म्हणतील की वेडापण. आणि म्हणून या वेडेपण देखील पाहिलं आणि ज्ञानवंत मनाकडे पाहिलं, परंतु परमेश्वरच्या दृष्टिकोनातून हे व्यर्थ आणि निष्फळ होतं आणि वायफळ होतं. आणि म्हणून प्रिय परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया की आमचं जीवन जगत असताना या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. परमेश्वर जमेस धरणार नाही, परमेश्वर जमेस धरणार नाही. आणि म्हणून आम्ही व्यर्थ या गोष्टीकडे आज चिंतन, मनन आणि अध्ययन करत आहोत, यासाठी की आमचं जीवन व्यर्थ जाऊ नये ही देवाची इच्छा आहे. आम्ही आणखीन एक आज उपदेशकाच्या पुस्तकामधलं शलोमोन राजा, जो ज्ञानी, त्याच्या इतका ज्ञानी कुणी झाला नाही आणि होणारही नाही. त्याला इतकं काय परमेश्वराने आगाध ज्ञान दिलं, त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्याने ज्या वेळेस जगामध्ये फेरफटका मारला तर त्यांनी मूर्ख लोकांकडे बघितलं. ते म्हणलं काही तथ्य नाही, यांचं पण वायफळ उद्योग आहे. त्यांनी ज्ञानी लोकांकडे बघितलं, ते म्हणलं हे तर कामातूनच गेलेले, त्याच्यापेक्षा मूर्ख बारा जरा. कमीत कमी याला माहित नाही म्हणून याच्याकडून चुक्या होतात. पण हा ज्ञानी पंडित त्याला माहिती असून म्हणतो देव आहे का? आमच्या विज्ञानात लिहिलं नाही, आमच्या सायन्स मध्ये लिहिलं नाही, आमक्यानी फलानं बनलं, आमका डीएनए गेला, तमका डीएनए गेला, हे वातावरण तयार झालं, ते वातावरण झालं, हे झालं तयार. अहो काय झालं तयार? तुम्ही तयार झाले कसे तयार? तुम्हाला आणि मला तयार करणार तो परमेश्वर, त्याचा पुत्र एकुलते. आणि तो म्हणून त्यांनी पाहिलं की हे सगळं काही व्यर्थ. आणि व्यर्थ असल्या कारणाने त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की आमचं जीवन यामध्ये आहे. आज आम्हाला तपासायचं आहे, आम्ही किती शिकलो किंवा किती कमी शिकलो, आम्ही किती गरीब आहोत किंवा किती श्रीमंत आहोत, किंवा आमच्याकडे काय प्रॉपर्टी आहे किंवा आम्ही काय, ह्या गोष्टी मायने नाही राखत. तर आमचं जीवन व्यर्थ चाललं आहे का? कारण अनेक लोकांना घडगंज संपत्ती आहे, त्यांचं अख्खं जीवन व्यर्थ चाललंय. काही लोकांकडे काहीच नाही, त्यांचंही जीवन व्यर्थ चाललंय. काही लोकांकडे मीडियम क्लासला आहेत मधी, त्यांच्याकडे जादा नाही कमी नाही, त्यांचंही व्यर्थ जीवन आहे. ह्या तिन्ही पैकी ज्याच्याकडे काही नाही तो एक, मीडियम एक, आणि जो हायफाय क्लास नंबर 1 असेल ना, प्रॉपर्टी वाला किंवा जे सिच्युएशन वाला, त्यांच्यामध्ये जर देवाचं वचन असेल तर त्यांचं जीवन सार्थक. पण तू देवाला जर मान्यता देत नसेल, परमेश्वरावर जर विश्वास ठेवत नसेल, परमेश्वराला भिवून जर जीवन जगत नसेल, परमेश्वराचा गौरव जर त्यांच्या जीवनामध्ये होत नसेल, तर प्रिय हे तिघांचंही जीवन व्यर्थ. हे वेडापणा पण मूर्खपणा पण, त्याचप्रमाणे ज्ञानी पण, एकदम गरीब एकदम श्रीमंत पण, जगातला काबड कष्ट करणारा, मग तो वावरातला असो, शेतीतला असो, कंपनीतला असो, नाही तर मोठ्या खुर्चीवर बसून काम करलेला असो, एसी मध्ये बसलेला असो,
पण त्यांच्या जीवनामध्ये जर सत्य नाही, त्यांच्या जीवनामध्ये जर शांती नाही, त्यांच्या जीवनामध्ये जर आनंद नाही, त्यांच्या जीवनामध्ये जर देवाचं भय नाही, त्यांच्या जीवनामध्ये देवाच्या आज्ञा नाही, त्यांच्या जीवनामध्ये जर दैवी आशीर्वाद नाही, त्यांचं जीवन जर दैवी योजनेप्रमाणे ते जगतच नाही, तर त्यांचं जीवन व्यर्थ आहे. पवित्र शास्त्र सांगतंय रोज गुलाबजाम, लाडू, पेढे, पंक्ती जे काय मोठमोठाले पकवान खातात ना, त्याच्यापेक्षा काबड कष्टाने करून एक अर्धी भाकर, चटणी भाकर खाल्लेली बरी. परंतु कशी? देवाला भिवून, देवाच्या गौरवामध्ये, देवाच्या आभारास्तव, देवाच्या नियमानुसार. कारण जितके काही देवाच्या नियमानुसार चालतील ते एक खटी श्रीमंत होणारच नाही. कारण परमेश्वराच्या नियमानुसार परमेश्वरचं वचन आम्हाला सांगते की श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. एक वेळेस उंट त्या मेढ्यातून जाईल, म्हणजे सुईचं जे सुई असते ना आपली कपडे शिवायची, त्या सुईमध्ये धागा वावायला एक मेढा, म्हणजे गोल राऊंड असतो, छोटा असतो, तर तो धागा जो असतो ना त्या याच्यातून सहजी जातो. तर बायबल असं सांगते की जो श्रीमंत आहे परंतु परमेश्वराची त्याची ओळख नाही, जो श्रीमंत आहे पण त्याच्या श्रीमंतीवर घमंड करत आहे, जो श्रीमंत आहे पण तो परमेश्वर आणि त्याचा जवळपास कुठंच संबंध नाही. तर बायबल आम्हाला सांगतंय, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय, देवाचं वचन आम्हाला सांगतंय की एक वेळेस उंट जो आहे ना सगळ्यात उंच प्राणी, तो उंट त्या सुईच्या याच्यातून जाईल, पण श्रीमंताला जाता येणार. श्रीमंत एवढंच असेल त्या उंटापर्यंत, उंटापेक्षा उंट कितीतरी उंच आहे, पण तो म्हणतो तो त्याच्यामधून सहजी जाईल. म्हणजे याचा अर्थ असा की श्रीमंत असू द्या, श्रीमंती काही तुमचं नुकसान करत नाही, पण त्या श्रीमंतीच्या माध्यमातून तुम्ही अनेकाला सधन करणारे पाहिजेत, अनेकावर कृपा करणारे पाहिजेत, अनेकावर दया करणारे पाहिजेत, अनेकाला परमेश्वराच्या मार्गानुसार त्यांचे देखभाल करणारे पाहिजे. तुम्ही त्या पैशाचा योग्य असा उपयोग, मी नाही म्हणत सगळ्या झोपडपट्टीत जाऊन नुसत्या नोटा सगळ्या लोकांना देऊन टाका, नका देऊ. तुमच्याच जवळ राहू द्या, बँकेत भरा. इथं कमी पडले तर बाकीच्या देशामध्ये जाऊन नवीन अकाउंट खोला, पण तू परमेश्वराच्या सानिध्यात राहा. कारण तुमचं अकाउंट इथंच राहणार आहे आणि तुम्ही इथंच राहणार आहे, तुमचं जीवन सुद्धा व्यर्थच राहणार आहे. पण जर देवाला भिवून जर एखादा व्यक्ती वागत आहे तर निश्चित अर्थानं हे शलोमोन राजाला समजलं. कारण शलोमोन राजा त्या काळामध्ये सगळ्यात श्रीमंत राजा होता. शलोमोन राजा त्या काळामध्ये सगळ्यात बुद्धिमान राजा होता. शलोमोन राजा त्यावेळेस सगळ्या गोष्टींनी गुणसंपन्न होता. तो शलोमोन राजा त्याच्या ज्ञानाअभावी त्याला दिलेल्या मार्गदर्शनानुसार लिहितो की व्यर्थ आहे जर आम्ही परमेश्वराच्या जवळ राहिलो नाही. आम्ही शेवटच्या भागामध्ये तो टॉपिक पाहणारच आहोत. आणखीन एक रेफरन्स आपण पाहूया, उपदेशकाचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 1. मग मी आपल्या मनात म्हटले, चला हास्य विनोदाकडे मी तुला आजमावून पाहतो, तर आता तू सुख भोगून घे, पण हेही व्यर्थ. अनेकाला वाटलं काय नाही, 4 दिवसाचे दिवस आहे, हसून खेळून काटायचे, आईश करायची, पाहिजे तसं चालायचं, पाहिजे तसं वागायचं, पाहिजे तसं उठायचं, आपल्या मनावर साथ पाहिल्या. म्हणून आपण गीत गायलं, 4 दिन की जिंदगी में 2 दिन की जवानी, कट जाएगी जिंदगी दुनिया से चले जाएंगे. मग काय घेऊन जाणार तुमचं हसी मजाक, काय घेऊन जाणार तुमचे जोक विनोद, काय घेऊन जाणार देवाविषयीची निंदा. कारण ज्या वेळेस मनुष्य हास्य विनोदाकडे बोलतो त्यावेळेस ऑटोमॅटिक निर्माणकर्त्यावर सुद्धा जोक करतो. अहो काही महाभाग येत आई बापावर सुद्धा जोक करते, काही घेणं देणं नाही त्यांना, खरंय. आणि म्हणून आम्ही पाहतो की हास्य विनोद करून पाहिलं, नुसतं हसून बघू. अरे पण त्या हसण्या पाठीमागे नेमकं परमेश्वरची इच्छा आहे का? परमेश्वरची इच्छा आहे की तुमचं जीवन हसतमुख असावं, परमेश्वरची इच्छा आहे तुम्ही सुखी असावं, परमेश्वरची इच्छा आहे तुम्ही आनंदित असावं, परमेश्वरची इच्छा आहे तुम्ही शांतीचं जीवन जगावं, परमेश्वरची इच्छा आहे की तुम्ही सुख समाधानाचं जीवन जगावं, परमेश्वरची इच्छा आहे की तुम्ही मला भिवून जीवन जगावं, परमेश्वरची इच्छा आहे की पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये जीवन जगावं, परमेश्वरची इच्छा आहे की वचनाप्रमाणे आचरण करावं, परमेश्वरची इच्छा आहे की जशी स्वतः तशी शेजाऱ्यावर प्रेम करावं. ह्या गोष्टी करीत असताना जर तुम्ही हास्य मजा केल्या किंवा ह्या गोष्टी करीत असताना जर हसत राहिले तर काही प्रॉब्लेम नाही. पण तू ह्या कोणत्याच गोष्टी करायच्या नाही आणि फक्त एखाद्याचा विषय हसण्यावारी घेऊन जायचा. काही लोक हसण्यावारी घेऊन जातात. पाळक साहेबाला काय काम आहे त्या दाढीवाल्याला, ते उठत सुटत रोज लाईव्ह फेसबुकवर पाळकाला सुद्धा सोडित नाही, तो कुणालाच सोडित नाही. अब काय, आणि त्याला तर काही कधी हसताना पाहिलंच नाही, फार गंभीर असतो. जस काय दहा मनाचा बोजा त्याच्यावर ठेवलाय. अनेक लोक म्हणतात येले माणूस टाईट दिसतो, मला समजत माणूस कसा आहे.
आणि म्हणून या ठिकाणी लिहिलंय की मग मी आपल्या मनात म्हटले, असं चलमोड राजा म्हणत आहे, चला आपण हास्यविनोदाकडे मी तुला आजमावून पाहतो, तर आता तू सुख भोगून घे, आता याच्यातच सुख मानून घे. हास्यविनोदामध्ये देवाच्या चरणाजवळ बसल्याशिवाय दुसरं सुखच नाही, देवाच्या चरणाजवळ बसल्याविषयी दुसरा अर्थच नाही, देवाच्या चरणाजवळ देवाचा जवळून अनुभव घेतल्याशिवाय, पवित्र आत्म्याची संगती सहभागिता मिळाल्याशिवाय, किंवा देवाच्या वचनाने सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आम्ही जीवन जगत नाही ना, तोपर्यंत आमच्या हसण्याचं काही नाही. आम्ही असेच हसण्यावर येतो. ज्यावेळेस 4 जण येते ना, आम्ही गीत गायलंय, 4 दिन की जिंदगी में 2 दिन की जवानी कट जाएगी, 4 दिन की जिंदगी से दुनिया से चले जाएंगे. मग 4 लोक येतात दुनिया से घेऊन जायला, वेगवेगळे नाव घेऊन आलडत वळडत चलत येत, काही काही त्याच्यात हसतही चलत येत. हा, मी एका माहिती विधीला गेलो होतो, ते दोघं पुढचे खांदेकरी हसत होती, कारण त्यांच्या पुढं कोणीच नव्हतं त्यांना बघायला. पण मी माझा भाग असा असं पुढे गेलो होतो, त्या प्रेत यात्रेच्या पुढं बघत होते, हसत होते. काही पाहिजे नाही प्रियो, तुम्ही जगला किती दिवस जगतात, कसं जगता याला महत्व आहे. तुम्ही देवामध्ये, प्रभूमध्ये, प्रीतीमध्ये, प्रेमामध्ये, परमेश्वराच्या भयामध्ये किती जीवन जगतात. आणि म्हणून जर आम्ही याच्या व्यतिरिक्त जर जीवन जगत असेल ना, तर हे आमचं व्यर्थ आहे. आणि म्हणून या ठिकाणी उपदेशक 2:11 मध्ये आणखी एक वचन आम्हाला सांगत आहे. आम्ही उपदेशकाच्या पुस्तकामधले व्यर्थ या विषयावर चिंतन, मनन आणि अध्ययन करत आहोत. 11 मध्ये लिहिलेले आहे, मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम याचे निरीक्षण केले, तो पहा सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता. भूतलावर हित असे कशातच नाही. भूतलावर हित कशातच नाही. आज जर 5,000 रुपये मला मिळाले ना, तरी हित नाही, आनंद नाही, सुख नाही, समाधान नाही, शांतता नाही, मन भरून जात नाही. पाठच उठून दुसऱ्या दिवशी लगेच म्हणतो, आता या 5ला आणखीन एक कसा जोडन. हायच ते भिकाऱ्यासारखं. 5 मध्ये समाधान कधीच मानणार नाही. आता तो या ठिकाणी लिहितोय, तर मग मी आपल्या हाताने, माझ्या स्वतःच्या हाताने केलेले काम मी पाहिले, तपासले. आम्ही तपासूया. किती मोठा बेलिस्टर नाही तर कुठेही मोठा ऑफिसर असेल, किंवा वावरात शेतीत काम करणार असेल, किंवा कंपनी लाईनला काम करणार असेल, किंवा सरकारी ड्युटीला असेल, तुमच्या कामकाजाचं वेतन भत्त्याची लिस्ट काढा, तुमचा पगार काढा, आणि आतापर्यंत तुमचे किती बॅलन्स हे बघा, किती खर्च झाले, किती वायफळ झाले, याची बेरीज गोळावाकी करा. त्याच्यातून ओरिजिनल कष्टाच्या बाजूला काढा, डुप्लिकेट बाजूला काढा, लुटलेले बाजूला काढा. तुमच्या लक्षात येईल हे व्यर्थ वायफळ. अहो, तुमच्यावर कर्ज हे झालं कसं? श्रम करताय, सगळ्या गोष्टी करताय, परंतु तुम्ही परमेश्वराला स्थान देत नाही. तुम्ही जितका आहे त्याच्यात विश्वासू राहत नाही. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की थोडक्याविषयी विश्वासू राहा, म्हणजे पुष्कळावर नेमणूक होईल. आम्ही थोड्यावर भागतच नाही आमचं. म्हणून आपण सांगितलं की जर 5,000 जर मला मिळाले, तर दुसऱ्या दिवशी तर आपल्या लक्षात येतं का बा याच्यात आणखीन वाढ कशी होईल. मग तो वाढ करायला जातो, ते बॅलन्स 4,000 रुपये कुठंतरी दवाखान्यात कुठंतरी खड्डा पडतोच. बराबर मागचं पुढचं सपाट होत, चलो तो पुढं. पवित्र शास्त्रामध्ये आणखीन एक रेफरन्स लिहिलेले आहे. काबाड कष्ट करणारा जो आहे तो काय करताय, मजुरीने पैसा कमवून, मजुरीने पैसा मिळवून, जसं काय एक भोग पडलेल्या पिशवी ठेवतो, भोगस पडलेल्या पिशवी ठेवतो, गायक्या पिशवी ठेवितो, आणि नंतर बघायला येतो किती साचलेत ते. अहो, त्या पिशवीला भोग पडलेले, होल पडलेले, ते फाटलेली, तिला खालून बॅलन्सच नाही राहिला. तुम्ही जसं टाकतात तसंच ती खाली जाती. अशाच प्रकारे आमचा व्यर्थ वायफळ उद्योग आहे. आम्ही कमवतो, आम्ही काबाड कष्ट करतो, आणि म्हणून तो परमेश्वराचं वचन स्तोत्रामध्ये लिहित आहे की तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, परंतु हे देखील व्यर्थ आहे. कारण जो त्याच्या प्रियजनास लागेल ते झोपेत देखील पुरवण्यास समर्थ आहे. जर देव आम्हाला समर्थ आहे तर आम्हाला प्रतिकूल कोण? देव जर आमचा अनुकूल आमच्या बाजूचा आहे तर आम्हाला प्रतिस्पर्धी कोण? परंतु प्रिय तुम्ही आणि मी हे जीवन परमेश्वराने जे दिलेलं आहे ते व्यर्थ घालत आहोत, आणि या व्यर्थ जीवनामध्ये आम्ही परमेश्वराला स्थान देत नाही. ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराला स्थान आहे त्याचं जीवन कदापि व्यर्थ जाणार नाही. ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराची आज्ञा आहे त्याच्या जीवनाला सतत अर्थ राहील. ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं पवित्र आत्म्याची सहभागिता आहे, देवाचे वचन आहे, देवाच्या आज्ञा आहेत, त्याचं जीवन निरर्थक कधीच जाणार नाही, त्याचं जीवन निरुपयोगी कधीच होणार नाही, त्याचं जीवन वायफळ कधीच होणार नाही. तर तो अर्थभरित जीवन जगल, तो उपयोगी पडणारा पात्र असेल, आणि त्याच्या जीवनाचं फळ प्राप्ती झालेली असेल.
परंतु या ठिकाणी तो पाहत आहे की तो म्हणतो तुम्ही तुम्हाला तपासा. मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्याचे निरीक्षण केलं. त्याला निरीक्षण केलं, तपासलं. निरीक्षण करणं म्हणजे तपासणं. आम्ही किती दिवसापासून काम करतो, आमच्यात किती उन्नती झाली आणि किती बेलन झाला आणि किती खड्ड्यात घातली, याच्यात व्यर्थ किती घातले, वायफळ किती घातली, निष्फळ किती घातले, परमेश्वरासाठी किती घातले. परमेश्वराला द्यायला लगेच असं फाटकी नोट आणि तिकडे दारूच्या गुत्त्यामध्ये 2000ची कोळी करकरीत नोट म्हणलं तर मोडीतो. आणि परमेश्वराच्या सेवकाला जर देवाच्या गौरवासाठी जर शुभवर्तमानासाठी जर द्यायची ठरली तर पार मिळालेली चिटकी. आणि झाल्या बहिणी तर अशा आहेत का अशा पिळकुटी करून त्या कामराला कुठंतरी घाली देत ना, ती नोट उघडताच फाटत. काही काहींचे असते तर चिकटपाट्याच लावून आलेले असतात, काही काहीचे एकदम झिरमिळ्या, मोजता तुकडा एक पुढे पडून जातो. आणि परमेश्वर आणि तिकडं चांगली कोरी नट. आणि म्हणून प्रिय आमचं जीवन जे आहे तो म्हणत आहे की तुमचं काम का तपासा. तुम्ही हाताने केलेले सर्व कामे आणि परिश्रमाचे निरीक्षण केले तो पहा सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता. भूतलावर हित असं कशातच नाही, अवकाशातच हित नाही. तुम्ही कष्टाने कमावलं ना तरी हित नाही, कारण तो शापच आहे. तुम्ही डुप्लिकेट अन्यायाने कमावलं ना यांच्यापेक्षा जास्त कमी होता, पण तो पण त्याचाही काही लाभ नाही. मग लाभ कशात आहे तर लाभ याच्यामध्ये आहे परमेश्वराच्या चरणाला आम्ही समर्पित होणं, परमेश्वराला आमचं जीवन समर्पित करणं, आमच्या मुखामध्ये साखर असणं, आमच्या मुखामध्ये एकमेकांविषयी आदर असणं, आमच्या अंतःकरणामध्ये एकमेकांविषयी कनवळा असणं, एकमेकांविषयी क्षमा करणं, एकमेकाला सांगणं, एकमेकाला दाबणं, एकमेकाला दोष दाखवणं आणि तो सुधारला तर त्याला क्षमा पण करणं. पण जर तसाच दोष घेऊन जर तो शहाणपणाने किंवा असा छाती काढून जर चालत असेल ना तर मग मात्र त्याचं जीवन व्यर्थ जाईल. आणि म्हणून तुमचं आणि माझं जीवन व्यर्थ जाऊ नये. कारण हे सलोमन राजा लिहित आहे, जो अगाध ज्ञानाने कृपा मंडित झाला होता, ज्या परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की तुझ्या पूर्वी असं कोणाला ज्ञान नव्हतं आणि जगाच्या एंड पर्यंत कोणाला ज्ञान मिळणार नाही. इतका उपदेशकचा तो जो लीडर आहे किंवा जो रायटर आहे किंवा जो लिहिलेला आहे ज्यांनी, तो सलोमन राजा त्या ठिकाणी लिहित आहे की खरोखर सगळं काही व्यर्थ आहे. आम्ही आणखी एक रेफरन्स पाहूया. 15 क्रमांकाचं वचन, अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 15. मग मी आपल्या मनात म्हटले, मूर्खाची जी गती तीच माझी. मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला. मी आपल्या मनात म्हटले हेही व्यर्थ. तर या ठिकाणी तो लिहित आहे सलोमन राजा, तो उपदेशक. मग मी आपल्या मनात म्हटलं, तो बिचारा मनातल्या मनातच म्हटला, मूर्खाची जी गती तीच माझी. अहो जो मूर्खपणा करतोय तोच जर मी करतोय तर मी कुठून शहाणा. मग जो मूर्खाची जी गती तीच माझी, मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला. माझ्याकडे एवढं सगळं ज्ञान आहे परंतु मूर्खासारखीच माझं पण कामकाज आहे. माझ्याकडे एवढी धनसंपदा आहे परंतु गरीबापेक्षा थर्ड क्लास मी आहे. अनेक लोक इतके कंजूस, इतके भंगरी, तपासच नाही. अहो गरीबाच्या दारात जर आलं तर फटकेच देऊन मोकळे होते ते भिक्षा. श्रीमंताच्या दारात एक तर 4 वॉचमॅन असते, 2 बुलडॉग असते, एक जर्मन शेपर्ड आणि एक दुसरं एक डॉबरमॅन, ते वडाफोनवाला कुत्र. भिकाऱ्याला एंट्रीच नाही आतमध्ये. काय करता तुमच्या संपत्तीला? तुमच्या माडीवर तुम्हाला त्या पैशा झोपून जरी काळी लावली जरी पेटवलं ना तरी तुमची संपत्ती संपणार नाही एवढी, परंतु ही व्यर्थ आहे. आणि म्हणून प्रिय मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं की उपदेशकाला त्या ठिकाणी इतकं काही ज्ञान दिलं तो सलोमन राजा म्हणत आहे, तो उपदेशक करता म्हणत आहे की जसं मूर्खासारखं जर मी वागत आहे, मला ज्ञान असून मला समजत असून जर मी तर मूर्खासारखं वागत आहे, मूर्खाची जी गती होती तीच माझी गती, मग मी शहाणा झालो तरी कशाला. अहो ज्यावेळेस ख्रिस्त मला समजलं नव्हतं तेव्हा मी तीच काय शिकत होतो आणि आता तर पाळ्यात झालो, आता तर डबल करायला लागलोय. मग तो साधा माणूस चांगला ना. आणि म्हणून देवाच्या प्रिय सेवकांनो मी चेतावणी देतो तुम्हाला, सावधान, तुमचं जीवन व्यर्थ घालू नका.
कारण तुमचं आणि माझं आणि जगातल्या प्रत्येक प्रियजनांचं जीवन परमेश्वराच्या दृष्टिकोनातून अनमोल आहे, त्याची किंमत होणार नाही. आणि म्हणून हे 4 दिवसाचं जीवन वाया घालू नका, व्यर्थ घालू नका, हा सल्ला उपदेशक देतोय. कारण परमेश्वराने त्याला इतकं काही दिलं होतं. तो म्हटला याच्या पूर्वी कुणाकडेच एवढी संपत्ती नव्हती, इतकं मोठं धन दिलं त्याला. याच्या पूर्वी तू कुणाकडेच एवढं ज्ञान नव्हतं, एवढं मोठं ज्ञान दिलं त्याला. आणि विशेष वरून परमेश्वराची कृपा त्याच्यावर, सगळ्यात मोठा राजा. परंतु तो राजा त्याच्या ज्ञानानुसार, म्हणजे त्याच्या वैयक्तिक बुद्धीनुसार नाही, परमेश्वराने त्याला ज्ञान दिलं. अनेक लोक म्हणते तो ज्ञानी होता, त्याच्या ज्ञानाच्या साह्याने लिहिले. चुकीचा गैरसमज हा काढून टाका. परमेश्वराकडे त्यांनी मागितलं, हे परमेश्वरा, तुझी एवढी मोठी प्रजा आहे, तिचा न्याय करायचं माझ्या हातात नाही. त्यांना सांभाळता सांभाळता माझे नाकी नऊ येतील. कारण इथून पाठीमागचे जेवढे राजे आलेत ना, त्यांनी सगळ्यांनी गडबड गोंधळ करून टाकलाय. आणि आता तर तुझी प्रजा खूप वाढलेली आहे, तुझ्या लोकांना सांभाळायसाठी आपल्याकडे काय नाही बाबा, आपल्याकडे एवढी ताकद नाही, आपल्याकडे बुद्धी नाही, ज्ञान नाही, काहीच नाही. मग परमेश्वर त्याला म्हणत आहे, जर तू फक्त माझ्या लोकांना सांभाळण्यासाठी जर तू म्हणत आहे, तू धन मागितले नाही, तू दौलत मागितली नाही, तू बंगला मागितला नाही, तू जागा मागितली नाही, तू प्लॉट मागितलं नाही, तू दान मागितलं नाही, तू दशमोज मागितलं नाही, तू देणग्या मागितले नाही, तो पावती पुस्तकही छापले नाहीस. एवढंच नाही तर तू म्हटला नाही की मला अमरत्व दे, मला मरूच नको देऊ, असं कुठलंही काहीच मागितलं नाही. तर तू माझ्या लोकांना सांभाळण्यासाठी, त्यांना योग्य दिशा लावण्यासाठी, त्यांना योग्य परमेश्वराकडे येण्यासाठी किंवा वळवण्यासाठी किंवा त्यांचा न्याय करण्यासाठी किंवा त्यांचं संरक्षण करण्यासाठी तू सुज्ञानाची जीवामध्ये ज्ञान मागितलेलं आहेस. तर निश्चित अर्थानं मी तुला ज्ञान देतो आणि मी तुला वैभव देतो, मी तुला चातुर्य देतो आणि मी तुला इतकं काय आशीर्वादित करीन तर तुझ्या पूर्वी झाला नाही आणि तुझ्या नंतर पण कोणाला असा आशीर्वाद मिळणार नाही. म्हणजे देवापासून आलेलं ज्ञानी. देव म्हणतो या ठिकाणी, शलमोन राजा फक्त निमित्त मात्र आहे, तुम्ही आणि मी निमित्त मात्र आहोत, मी या ठिकाणी निमित्त मात्र आहोत. परंतु हे वचन तुम्हाला, मला आणि जितके ऐकत आहेत याच्यानंतर ऐकणार आहेत त्या प्रत्येकाला म्हणत आहे या ठिकाणी की तो म्हणतो, मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामं पाहिलं तर त्याला सगळं काही व्यर्थ दिसलं. त्याच्यानंतर आम्ही 15व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, मग मी आपल्या मनात म्हटले, मूर्खाची जी गती तीच माझी, मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला. जो अविश्वासी प्रमाणे वागणारा भाऊ जर चुक्या करतोय, पाप करतोय, एकमेकाला लुटितोय, एकमेकावर कुभांड करतोय, खेकड्यासारखं मागं वडितोय, आणि मी जर आता ज्ञानी झालोय, मी जर समजदार झालोय, मी जर शिकलोय, आडाणी माणूस करतो काय अडचण नाही बाबा, त्याला नाही माहिती. आपण मोठमोठे ऑफिसर आहेत ना, खालून मऊ मऊ गाद्या बसणारे. अहो, जो रात्रंदिवस घाम गाळून जो शेतकरी कसा बसा जीवन जगतो, आणि तुम्ही आयश आरामात तिकडे एसी मध्ये खाली मऊ गादीवर बसत आहे. परंतु तो शेतकरी तुमच्यापेक्षा, शेतकऱ्याकडून जी चूक होती समजा उदाहरणार्थ, त्याच्यापेक्षा डबल चूक जर तुम्ही तिथं बसून करताय, म्हणजे याचा अर्थ काय झालं की तुम्हाला ते ज्ञान आणि अक्कल कशाला. मग याचा अर्थ तुम्ही काही फायदा नाही तुमचा. आणि म्हणून तो म्हणतो की मूर्खाची जी गती होती तीच जर शहाण्याची झाली तर मग मी एवढा ज्ञानी तरी कशाला झालो आहे. पुढचं आणखीन एक वचन आपण पाहूया, 17व्या क्रमांकाचं. यावरून जीविताची मला वीट आला, कारण या भूतावर जे काही मानवी व्यवहार होता ते मला अनुचित वाटले. एकूण सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे. हे सगळं बघितल्यानंतर तो म्हणला, रे आपल्या जीवाचं वीट आला, बरं काय करे. मग ज्ञानाकडे जावं तरी ते उलट पलट, मूर्खाकडे जावं तर ते तसंच, गरिबीत राहावं तर तिकडूनही वाईट, श्रीमंत झालं तर तिकडूनही वाईट, कामकाज केलं तरी वाईट, एखाद्याला नुसतंच लुटून गेलं तरी वाईट, सगळं व्यर्थ. अरे मग काय ज्या जीवाचा उपयोग काय आहे प्रियो? या जीवनाचा उपयोग, हे जीवन परमेश्वराला समर्पित करा, हे जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करा. या जीवनाला परमेश्वराच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मध्यस्थीने पाठवलेल्या देवाचा पवित्र कैवारी सत्याचा आमच्या बरोबर असणारा, वस्तीस्थान करणारा, आम्हाला सरळ सत्य असत्य खोटं खरं वाईट चांगलं शाप आशीर्वाद समजून सांगणारा, आठवण करून देणारा पवित्र आत्म्याच्या सहभागीतेमध्ये संगती घ्या. ह्या जीवनाला अर्थ आहे. जर याच्यापेक्षा व्यतिरिक्त जर गोष्टी जर करायला केलं ह्या जीवनाला काही अर्थ नाही. मग तुम्ही गरीब राहा, श्रीमंत राहा, छोटे भामटे राहिले, मोठे साधू संत व्हा, पण तुमच्या जीवनाचा उपयोग जर काही या ठिकाणी जर होतच नाही, देवाचं गौरव जर तुमच्या जीवन, सर्वांचं सार एकच की परमेश्वराचं महिमा आणि गौरव, परमेश्वराच्या आज्ञा
विधी नियम आम्ही जर पाळत आहोत तर या जीवनाला अर्थ. भले मग मी तो दुसऱ्या आईच्या गर्भाशयात मरू, नाही तर 1 वर्षांनी मरू, नाही तर 10 वर्षांनी मरू, नाही तर 50 वर्षांनी मरू, नाही तर 100 वर्षांनी मरू, नाही तर 120 वर्षांनी मरू. तो जीवच किती जगला याला महत्व नाही, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं स्थान किती आहे याला महत्व आहे. आणि मग ह्याचं जीवन जे आहे ते अर्थभरित जीवन, असं जीवन जे आहे ते उपयोगी पडणारं जीवन, असं जीवन जे आहे ते फलप्राप्ती झालेलं जीवन. पण तू सगळं काही जर जगातलं घेतलं तर आम्ही निरर्थक आहोत, निरुपयोगी आहोत, वायफळ आहोत, व्यर्थ आहोत. आणखीन एक रेफरन्स पाहूया. आज आम्ही उपदेशकाच्या पुस्तकामधूनच व्यर्थ या गोष्टीविषयी चिंतन आणि मनन करत आहोत. 19व्या क्रमांकाच्या वचनामध्ये आणखीन एक गोष्ट लिहित आहे, तो सुज्ञ निघेल की मूर्ख निघेल हे कोणास ठाऊक, तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपणा खर्चून या भूतलावर संपादिले आहे त्यावर तो ताबा चालविणार हेही व्यर्थच. पण त्याच्या अगोदर 8व्या क्रमांकाचं एक वचन मी वाचू इच्छितो या ठिकाणी. त्यामध्ये व्यर्थ या शब्दाचं हे नाही, परंतु व्यर्थ शब्दाला वळण देणार, व्यर्थ शब्दाला मजबूत करणार किंवा काय काय व्यर्थ या गोष्टी दाखवणार. 8व्या क्रमांकाचं वचन वाचूया आपण. माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्या मागून येणाऱ्याला ठेवून मला जावे लागणार आहे. हे लक्षात येऊन मी या भूतलावर जे काही परिश्रम केले त्या सगळ्यांचा मला वीत आला. त्याच्या लक्षात आले बाबा आमचे आजे पंजे खापर पंजे कोणता अजून कोणता असेल त्याच्यापेक्षा मोठा पंजा कुणीच काही नेलं नाही. त्यांचे लेकरं बाळ त्याच्यावर त्यांनी दल्ला मारला, त्यांची लेकरं बाळांनी त्याच्यावर आईश केली, त्यांनी केली जेवढं नाचवायचं तेवढं नाचवलं, ते तिथंच ठेवून ते तरफाडले. आमच्यापर्यंत आलं, आम्ही कितीतरी गोष्टी या पाहिल्या, तरी आज आम्ही त्या पैशाच्या मोहात आहोत, तरी आम्ही त्या काबड कष्टामध्येच आहोत, तरी आम्ही त्या ढोंगामध्येच आहोत, तरी आम्ही त्या स्वार्थामध्येच आहोत, तरी ते आम्ही मीपणा, हमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ, फुशरकी, लबाडकी, सर्व प्रकारचे कुकर्म याच्यामध्येच आज आम्ही आमचं जीवन घालतो. जे व्यर्थ आहे हे आम्हाला समजून उमजून अहो हे पवित्र शास्त्र वाचतान तवा वाचतान, नाही वाचलं तरी चालन, परंतु आमच्या डोळ्यांनी तर आम्ही मागची पिढी पाहिली ना. कुणी काही संघ नेलेला आहे का? पेटीत घातलंय का लाकडात घातलंय? काहीच नाही. हे समजून उमजून देखील मानव काय करतो, तीच हाव धरतो. म्हणजे काय, व्यर्थतेकडे जातो. तोच ताटरपणा, तोच मीपणा, तोच अहमपणा, तोच गर्व, तोच अभिमान. आणि मग या सगळ्या गोष्टी जर आमच्या जीवनाच्या पाठीमागे होऊन आम्हाला उदाहरण झाल्या तर हा म्हणत आहे या ठिकाणी की अरे हे सगळं इथं म्हणतो आपलं काय खरं नाही भाऊ, आपलं हे तर काय खरंच नाही. कारण आपण जेवढं कमी होतो मग आपल्याला काही मिळतच नाही. आपलं कमवण्यातच आयुष्य जात. आम्ही जे आमच्या लेकरांबाळासाठी काबाड कष्ट करतो ना, आमच्या अंगाला नीटनेटका कपडा नसतो पण आमच्या लेकरांना कपडे घेतो. आता आज मला नवीन शर्ट दिले आमच्या दादांनी, तो भाग वेगळा. पण काय होतं, सगळं पाठीमागून येतो. आम्ही आमच्या लेकराचं भवितव्य चांगलं घडवण्यासाठी आम्ही काय करतो, आमच्या पोटाला चिमटा घेतो. आमचं एक ईदभर पोट आहे ना 4च बोटाचं करतो, जाऊ पडू पडतो. आम्ही अर्धी खातो पण आमच्या लेकराला पूर्ण देण्याचा प्रयत्न करतो. यात उद्देश हा आहे की जे आम्हाला आशीर्वाद मिळाले नाही, जे सुख आम्हाला मिळालं नाही, जे वैभव आम्हाला मिळालं नाही, जो आनंद आम्हाला मिळाला नाही, तो आमच्या लेकरांना मिळावा. परंतु हे व्यर्थ आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या लेकराला परमेश्वराचं वचन शिकवत नाही. जगातल्या गोष्टी बरोबर देवाचं ज्ञान त्यांना तुम्ही द्या. जगातलं धन संपत त्यांच्यासाठी साठवा. त्यांना गरिबी अरबीत किंवा कंगालीत जीवन जगू नका देऊ, चांगली गोष्ट आहे. प्रेज लॉर्ड. तुम्ही आम्हाला म्हणायचं नाही की तुम्ही श्रीमंतीकडे वळू नये किंवा सुखाकडे वळू नये किंवा आशीर्वादाकडे वळू नये किंवा आनंदाकडे वळू नये. ह्या गोष्टी तर आमच्या बापाच्या आहेत, स्वर्गीय बापाच्या आहेत, हे सगळे आमच्यासाठी आहे. परंतु प्रिय हे करीत असताना आम्हाला माहिती आहे की आमचे पूर्वज आले असेच गेले, सगळं त्यांच्या पोरांनी पुढे केलं. असं करीत करीत आज आम्ही इथं आलेलो आहोत. परंतु प्रिय तुम्हाला मला सांगायचे या ठिकाणी जगातले लोक या पद्धतीने आहेत, परंतु तुम्ही आणि मी स्वर्गीय बापाचे लेकर आहोत. आमचा बाप स्वर्गातला आहे, आमचा बाप परमेश्वर आहे. आणि जर परमेश्वराचा जर आहे तर परमेश्वर आमच्याकडून हिरावून घेणार नाही. आणि ती संपत्ती म्हणजे स्वर्गीय ज्ञान, ती संपत्ती म्हणजे देवाचं वचन, ती संपत्ती म्हणजे प्रेम, दया, शांती, प्रेम, आनंद, सहनशीलता, लीनता, नम्रता, देवाला आवडणाऱ्या गोष्टी, पवित्र आत्म्याची सहभागिता.
हे जर तुम्ही साठवले ना आणि हे जर ठेवले ना तर तुमच्या लेकरांनी जर घेतले ना तर आणखीन उन्नती होईल. तुमच्या पैशाने तुमचे लेकर शापारतील, कारण त्यांना कष्टाची जाणीव नाही. ज्यावेळेस एखादा लेकरू कामाला जातं ना मग त्याच्या ध्यानात येत राहिला माझ्या आईला किती तकलीफ होईल, माझ्या बापाला किती तकलीफ होईल. हे गरीब असत मस्त पैकी, त्याला काही नाही, त्याला उन्हातच नेलं पाहिजे, एक टिपरो काढून असं नुसतं पिळावला पाहिजे त्याला, मग त्याला समजून किंमत काय. अशा प्रकारे प्रभू आम्हाला या ठिकाणी सगळं काही व्यर्थ आहे, परंतु परमेश्वरामध्ये जर तुम्ही आणि मी आहोत तर निश्चित अर्थाने आमचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तो 19व्या क्रमांकामध्ये लिहित आहे की जो सुज्ञ निघेल मी मूर्ख निघेल. या ठिकाणी लिहित आहे की आमचा मागून आलेला सुज्ञ असेल का मूर्ख असेल काय माहिती भाऊ. कारण काही काही लोक घ्यापुरतं लय सुज्ञ बनत येत, एकदा का घेतलं बाबा वाटत आला मला ताप तर तो मा बाप, आणि गेला माझा ताप तर मी तो बापाचा बाप. असं लोक म्हणजे जो सुज्ञ निघेल की मूर्ख निघेल हे कुणाच ठाऊक आहे माहित नाही. तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खर्चून परिश्रम केले आणि शहाणपणा पण केला, पण तो परिश्रम करीत असताना शाप वाहत गेला आणि शहाणपणा करीत असताना एक मूर्खपणा केला की खरा शहाणपणा देवाच्या चरणाजवळ आहे, खरा शहाणपणा देवाचं वचन ऐकण्यात आहे, खरा शहाणपणा देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करण्यात आहे, खरा शहाणपणा पवित्र आत्म्याच्या सहभागितीमध्ये वाढणं आहे, खरा शहाणपणा परमेश्वराला भिवून वागणं आहे. हे नाही केलं आम्ही. शहाणपणा कसं म्हणलो, कसं लोबडायचं, कसे दोनाचे 4 करायचे, कसे 4चे 8 करायचे. अहो ते प्रभू येशू ख्रिस्त एका जक्कई नावाच्या व्यक्तीच्या घरी गेला, त्याचं तारण साधण्यासाठी त्याचं जीवन व्यर्थ चाललं होतं. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं त्या ठिकाणी की प्रभू येशू ख्रिस्त, मी शॉर्टकट मध्ये सांगतो कारण अनेक वेळेस उदाहरण आपण प्रत्येक सेवकाकडून ऐकले असेल. प्रभू येशूला तो स्वतःहून म्हणतो हे माझं जीवन मी व्यर्थ घातलेलं आहे. मी नाक्यावर बसायचो, तिथं पावत्या फाडायचो, तिथं कर फाडायचो, तिथं लोकांवर जबरदस्ती करायचो, तिथं लोकांवर अन्याय करायचो, तिथं लुबाडायचो. आणि मग एकाचे 2, 2चे 4 आम्ही बरीच प्रॉपर्टी जमवली. परंतु देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मी तुझ्याविषयी ऐकले किंवा तुला पाहण्याची इच्छा झाली, ज्यावेळेस परमेश्वर पित्याने जक्कईचं तारण होऊन म्हणून त्याला आकर्षिलं आणि तो उमराच्या झाडावर गेला आणि त्याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आले म्हटलं तुझ्या घरी यायचंय. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जक्कईच्या घरी गेला ना त्या ठिकाणी एक विशिष्ट घटना घडलेली आहे. तो म्हटला प्रभूजी ज्याचं दुप्पट घेतलं असं ना मी त्याला 4 पट देतो. 2 रुपये घेतले असले ना एखाद्याचे मी त्याला 4 रुपये मागे देईन. हो फेडून टाकेन, हे व्यर्थ नकोय मला. त्यावेळेस त्याच्या जीवनाला अर्थ आला, त्यावेळेस त्याचं जीवन उपयोगी पडलं, त्यावेळेस त्याच्या जीवनाला फळप्राप्ती झाली. नाही तर त्याचं अख्खं जीवन निरर्थक होतं. जेव्हा तो नाक्यावर बसायचं ना, जेव्हा लोकाला लुटायचं ना, तर लोक इथं शिवे द्यायचे, बोट मोडायचे, त्याला शाप द्यायचे. अहो लोकांचं लुटलेलं चांगलं नाही, इथं कष्टाचं पुरत नाही. देवाला भिवून जीवन जगा म्हणजे तुमच्या जीवनाला अर्थ मिळेल. या ठिकाणी तो लिहित आहे की आमच्या पाठीमागून येणारे करतो कुणासाठी, आमच्या लेकरा बाळासाठीच ना. जेवढे काही लोक जगामध्ये जो काही परिश्रम, व्यवसाय, धंदा, नोकऱ्या, पाण्या, बॅलन्स किंवा जे काही करीत असतील ना त्यांच्या लेकरा बाळासाठीच करतात. हे 100% खरे. ते मागून येणार जे आहेत ना ते शहाणे आहेत का मूर्ख आहेत तुम्हाला माहिती का, मला माहिती का नाही. मग आमच्या 4 पिढ्यापासून किंवा त्याच्या आदामावापासून आलेली हे असेच करीत आले. तर ज्यांनी काबाड कष्ट केले ना ते काही जगले नाहीत, ते इथं ठेवून गेले. परंतु अनेक लोक देवाचे जगले आणि त्यांनी चांगले संस्कार त्यांच्या लेकरांना दिले. अनेक देवाच्या सेवकांनी त्यांच्या लेकरांना चांगल्या गोष्टी दिल्या, देवाचं वचन त्यांना दिलं, प्रेम, दया, शांती, सगळ्या प्रकारचं चांगुलपणा त्यांच्यासाठी जमा केला आणि ते इथं ठेवून त्यांच्या लेकरासाठी गेले. म्हणून कुठंतरी ते आज चांगल्या प्रकारे आज प्रभू मध्ये आहेत. आणि म्हणून प्रिय हो तुम्ही तुमच्या लेकरांसाठी वाटेल ते करा. दुनियादारी झोपूच, मी तर म्हणतो झोपूच नका. पवित्र शास्त्र स्तोत्र 123 127 2 मध्ये सांगत आहे. 1, 2, 3 जर आम्ही पाहिलं पहिल्या आणि दुसऱ्या मध्ये, परमेश्वर जर घर बांधित नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर जागरण करणारे पारे करण्याचे जागरण व्यर्थ आहे. आणि तो म्हणत आहे की तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, हे पण व्यर्थ आहे. कारण जे त्याच्या प्रियजनास लागेल ते झोपेत देखील पुरवण्यास समर्थ आहे. झोपूच नका तुम्ही, पाठच उठू नका आणि उशिरापर्यंत नाही, तुम्ही रात्रंदिवस फक्त कामच करीत राहता, काही फायदा नाही.
आणि म्हणून प्रिय हो, तुम्हाला आणि मला आमच्या जीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आम्ही काम करणे हे आमचं कर्तव्य आहे, कारण हा आम्हाला दिलेला पहिला शाप आहे आणि हा शाप पिठीत जाऊस तर काही तुटणार नाही. परंतु हे काम करीत असताना, जगातल्या सर्व प्रकारचे काम करीत असताना आम्ही आत्मिक कामाकडे देखील वळलं पाहिजे, देवाच्या कामाकडे वळलं पाहिजे, देवाचं नियोजन आमच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. देवाच्या गौरवासाठी सगळ्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे. आणि मग प्रिय हो, आमचा पाठीमागून येणारा, मग तो एकटा असू न तर 4-5 असू न तर 12 असू, 1 डझन का असणार, मागून येणारे कशी आहेत? एकाला होते 12, त्याच्यापैकी एकाला विकलं त्यांनी 11 जणांनी मिळून. म्हणजे वास्तविकरित्या 11 एक घरीच होतं, एक छोटं होतं, त्याचा वाद नव्हता. पण तो पुढे चालून परमेश्वराने त्याचा उपयोग त्याच्या भावांना वाचवण्यासाठी केला. आणि मग त्या योसेफाने त्याचं संपूर्ण टोटली खानदानच वाचवली, नाही तर आखी खानदान बरबाद झाली असती. या ठिकाणी लिहिलेला आहे, तो सुज्ञ निघेल की मूर्ख निघेल हे कुणाला ठाऊक, तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपणा खर्चून या भूतलावर संपवले, परिश्रम पण केले. अहो, एखाद्याला लुटायचं म्हणजे लय परिश्रम घ्यावं लागते दादा, सोपं नाही. सहज सहज नाही लुटता येते, लय प्लॅन करावं लागते, ह्याड्याक जातो. आणि वरून तो म्हणत आहे की शहाणपण खर्चून या भूतलावर संपादिले आहे, त्यावर तो ताबा चालवणार नाही. परिश्रम केले आणि शहाणपणा केलाय. काही लोक ज्यादा शहाणे झाले, देवाचे वचन देखील ना एक वेगळ्या पद्धतीने घेऊन जाऊ राहिले. लोकांना काय शिकवायला पाहिजे हेच कळाना. अजून तिथंच तुम्ही या म्हणजे तुम्हाला देईल. तुमची परिस्थिती गरीब आहे का, या आमच्या चर्चला. तुम्ही आजारी आहेत का, या आमच्या चर्चला. तुम्ही मरायला लागलेत का, या आमच्या चर्चला. लवकरच तुमची पीठीचा बंदोबस्त करू आम्ही. लुटून 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 तुम्हाला जीवन त्या लोकांचंही व्यर्थ जात आहे, आणि जे त्यांना लुटीत आहेत ना दादा हो, तुमचंही जीवन व्यर्थ जात आहे. आणि हे तुम्हाला पक्क समजत आहे. तुम्ही काही इतके काही भोट नाहीत, तुम्ही काही इतके अडाणी नाहीत. माझ्यापेक्षा तर ज्यादा तुम्हाला माहितीये, कारण तुम्ही ज्यादा उन्हाळे पावसाळे खाल्लेत. काही लोक 40-40, 50-50 वर्षापासून सेवा करतात, आतापर्यंत काही त्या सेवेला अर्थ नाही. नुसती दिसणारी सेवा चालू आहे, नुसती खाणारी चालू आहे, व्यर्थ आहे. आणि मी प्रभू येशूचा सेवक या नात्याने अंत समाला मी तुम्हाला सावधान त्याचा इशारा देतोय, चेतावणी देतो मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, की आतापर्यंत तुमचं जे जीवन आहे, माझं जे जीवन आहे, त्याच्यात माझं झाडा होणार आहे. मी किती लोकांना लुटले, माझं पण तिथं असणार आहे. असं नाही का मी तुम्हाला सांगतो म्हणून वचन सांगितलंय सत्य म्हणून मी वाचले जाईल, तसं नाही. इथं सगळेच आहेत, गहू पण, किडे पण, पाटा पण, रुचना पण, सगळ्याचा हिशोब. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिलं निरर्थक आहे. तर अर्थभरीत एकच गोष्ट आहे, परमेश्वरच्या चरणाजवळ बसणं. परमेश्वर जसा ठेवील तसं चालायचं. गरिबीत आहे, धन्यवाद प्रभू. श्रीमंतीमध्ये आहे, धन्यवाद प्रभू. मिडल क्लास मध्ये आहे, धन्यवाद प्रभू. आजारी आहे, धन्यवाद प्रभू. काय तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, चर्चमध्ये, संस्थेमध्ये, मंदिरामध्ये, मस्जिदमध्ये, मठामध्ये, गुरुद्वारामध्ये तिथे काही आशीर्वादाच्या बाटल्या भरून ठेवल्यात का? मनी नाही भावन म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही, बाजारचा भाजीपाला करून टाकला देवासारखं. द्या पावशेर वांगे, द्या गवार, द्या आमक, द्या टमाटर. हे असं प्रकार केलंय. ह्या चर्च मध्ये थोडं, त्या चर्च मध्ये थोडं, मस्जिदीत थोडं, गुरुद्वारामध्ये थोडं, मठामध्ये थोडं, नंतर तिकडं डोंगरातल्या कुठं जाते मांत्रिक, तांत्रिक, चेटूक, चेडे, कर्मी, जारकर्मी, सगळ्या प्रकारच्या गोष्टी करून दिवस व्यर्थ घालत आहेत. आणि हे दिवस तुमचे व्यर्थ जाऊ नये, कारण 4 दिवस आहेत आमच्यासाठी. तर ह्या दिवसामध्ये आमचं जीवन सार्थक असावं, ही देवाची योजना, ही देवाची इच्छा आहे. आणखीन आपण रेफरन्स पाहूया 21व्या क्रमांकाचा होता. कोणी सुज्ञता, ज्ञान व चतुराई यांनी परिश्रम करून काही संपदावे आणि त्यासाठी ज्याने परिश्रम केले नाही त्यांच्या वाट्यास ते ठेवून सोडून जावे हेही व्यर्थ व मोठे अनिष्ट होय. याच्यामध्ये एक मर्म दडलेले मी तुम्हाला समजून सांगू इच्छितो. कोणी सुज्ञता,
आता काही लोक परिश्रम सुज्ञ प्रामाणिक उपयोगात आणतात, सुज्ञ प्रामाणिक असे आहेत ना, अख्ख्या शहरातून उपाशी येते पण वडापाव खाणार नाही. 10 रुपयाचा वडापाव सुद्धा त्यांना लई चढ जातो. इतकं सुज्ञ वागून वागून कवडी 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 करून ते म्हणतात ना, थेंबो 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 तळ साचो, तसं यांनी साचवलं आणि दिलं मागच्याच्या माड्यावर फेकून, हे गेलं निघून. तसंच बिगर पाण्याचं आणि बिगर वडापावचं गेलं. काय अर्थ आहे जीवनाला? जीवन आहे ना तर 10 रुपयाचा नाही 20 रुपयाचा वडापाव खा, ते पुढच्या तर बघूच. पण तो लोक नाही. पुढे काय म्हणतो? ज्ञान. काही लोकांनी इतकं ज्ञान संपादन केलं आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी परिश्रम केलं. तिसऱ्या कॅटेगरी मध्ये इथं चतुराई, एकदम चतुर बुद्धीने, चलाक बुद्धीने बराबर काढायचं तिथून. काही आयडिया करतात, कसं प्लॅन करतात, आता ते शेवटी त्यांची चतुराई. त्याच्या पद्धतीने परिश्रम करून काही संपादले, बरच साठा जवळ ठेवला पुढं. आणि त्याच्यासाठी ज्याने परिश्रम केले नाहीत, ज्यासाठी त्याने परिश्रम केले नाहीत, त्यांच्या वाट्यास ते ठेवून सोडून जावे. ज्यांच्यासाठी परिश्रम करायचे त्यांच्या वाट्याला हे ठेवून जायचं. मग तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, चतुराई तुमच्याकडे आहे, ज्ञान तुमच्याकडे आहे, श्रम तुमच्याकडे आहे, सगळ्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत. मग तुमच्या लेकरांना तुम्ही ठेवून काय जाताय? मग तुमच्याकडे चतुराई आहे, ज्ञान आहे, सगळे गोष्ट आहे. मग तुम्हाला ही थोडीशी अक्कल कमून नाही, भेजा कमून नाही. या भेजात काय भुसा भरलाय का? तुमच्या लेकराला चांगलं ज्ञान का नाही ठेवत? तुमच्या लेकराला योग्य असं वळण का देत नाही? तुमच्या लेकराला देवाची आज्ञा का शिकवत नाही? तुमच्या लेकराला सहभागितीमध्ये का वाढवत नाही? तुमच्या लेकराला देवाच्या भयामध्ये का वाढवत नाही? तुमच्या लेकरांसाठी काय काय तुम्ही परिश्रम करतात, त्याचबरोबर तुमच्या लेकरांसाठी तुम्ही कदाचित ह्या गोष्टी करत नाही, म्हणून तुमचं जीवन व्यर्थ आहे आणि तुमच्या लेकरांचंही जीवन व्यर्थ जाणार आहे. सर्व गोष्टी आम्ही पाहतो त्या ठिकाणी की सुज्ञतामध्ये काही लोक आहेत पारंगत, काही ज्ञानामध्ये पारंगत आहेत आणि काही चतुराई करून पारंगत आहेत. मग अशाच प्रकार प्रभूच्या सेवेमध्ये पण करतात. काही लोक मोठ्या डॉक्टरीनुसार येते, इतकं ज्ञान मिळवलेलं, लय मोठमोठ्या डिग्र्या, त्या डिग्र्या वाचता वाचता तर एक मेषच तयार होईल. सगळ्या जगातल्या डिग्र्या, बोले डॉक्टर, अहो साधं कंपाऊंडर नाही डॉक्टर पदवी. सभोपदेश कुठं लिहिलं तर त्याला अख्खं बायबल चाळावं लागतं, लवकर सापडत नाही. मध्ये जर त्याला म्हणलं ना मताचं पुस्तक काढतो, ती इकडे जुन्या करार शिवतीत बसत. मग त्याच्यापेक्षा बरं आहे ना कोणी बायबलला पवित्र शास्त्राला हात लावित नाही. त्या ज्ञानाला काय करायचंय? काही लोक अशी आहेत की चतुराई करतात, काही लोक सुज्ञमध्ये आहेत, सगळं परिश्रम करून, सगळ्या प्रकारचे ठकून ठाकून, सगळ्या लोकांना ठोकून ठाकून, लुटून लाटून, पार गाळा झोपून त्यांच्या जीवन व्यर्थ घातलंय आणि यांचं जीवन व्यर्थ चाललंय. तर देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे, जर अशा प्रकारचं आम्हाला बुद्धी दिली, त्या बुद्धीच्या माध्यमातून जर आम्ही पैसे मिळवण्याचा जर धंदा करीत असलो ना, आम्हाला बुद्धी दिली आणि त्या बुद्धीच्या माध्यमातून इतर लोकांना भरमिष्ट करण्याचा जर आम्ही धंदा करीत असलो ना, आम्हाला ज्ञान दिले, सुज्ञता दिली, चातुर्य दिले, आणि जर आम्ही देवाच्या गोष्टी न करता जर जगातल्या गोष्टी या तिन्ही कॅटेगरी मध्ये जर बसत असलो ना, तर व्यर्थ, तुमचं जीवन व्यर्थ आहे आणि तुम्ही ज्या लोकांसाठी करताय ना त्यांचंही भवितव्य व्यर्थ जाणार आहे. आणि म्हणून ते लिहितोय की परिश्रम केले नाहीत त्यांच्या वाट्यास ते ठेवून सोडून जावे, ही व्यर्थ व मोठे अनिष्ट. हे तर अनिष्ट आहे म्हणतो, व्यर्थ आहे पण हे अनिष्ट आहे, हे काही फायद्याचं नाही. आणि मग जर आम्हाला परमेश्वराने या भूतलावर जर पाठवलेलं आहे, जीवन दिलेलं आहे, तर प्रिय जर आमच्या जीवनात जर अनिष्टच आहेत, आमच्या जीवनात जर शापच आहे, आमच्या जीवनात जर व्यर्थताच आहे, आमचं जीवन जर निरर्थक आहे, आमचं जीवन जर निरुपयोगी आहे, आमचं जीवन जर वायफळ आहे, ते जीवनाला अर्थ काय? जीवन जगावं तरी व्यर्थ आणि आत्महत्या केली तरी व्यर्थच, ते मोठंच पाप. मग तर ते सगळ्यात मोठं पाप. आणि म्हणून प्रिय या जीवनाला अर्थ आहे आणि तो अर्थ म्हणजे ख्रिस्त आहे. ज्याच्या जीवनात ख्रिस्त त्याला अर्थ. ज्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू त्याचं जीवन आशीर्वादित. ज्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा तो डायरेक्ट तिकडं सार्वकालिक जीवनामध्ये तिकडच्या घरकुलामध्ये. भले इथं झोपडीत का राहणं आहे ना, काही अडचण नाही, ही झोपडी एकदम मस्त
ताऱ्यांकडे पाहावे, भूमीवरी पडावे, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. त्या बंगल्यामध्ये गोळ्या खाऊ खाऊ झोपावं लागत आहे. तर डॉबर पण रात्रीचं भुकायला लागलं तर झोप मोडली तर लवकर झोप येत नाही. आपल्या इकडे बरं आहे. आणि म्हणून प्रिया हो, आमचं जीवन व्यर्थ जाऊन ही देवाची इच्छा आहे, देवाची योजना आहे. तुमच्या मध्ये आहे. आमचे आवडते दादा आहेत, त्यांचे डॉलेग आहे. युअर चॉईस, तुमची चॉईस. मग तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. तुम्ही व्यर्थ घ्या, निरर्थक घ्या, निरुपयोग घ्या, वायफळ घ्या. त्या दारावर लोक येतात, सुया घ्या, बिबे घ्या, काय काय घ्या. तसं तुमच्या जीवनासाठी निरर्थक घ्या, निरुपयोगी घ्या, वायफळ घ्या, काय लागेल ते घ्या. परंतु देवाची इच्छा आहे तुम्ही चांगलं अर्थभरितलं घ्या. देवाची इच्छा आहे तुम्ही उपयोगी असलेलं घ्या. देवाची इच्छा आहे तुमचं फळप्राप्ती असणारं घ्या. देवाची इच्छा आहे तुम्ही जीवन घ्या. देवाची इच्छा आहे तुम्ही आशीर्वाद घ्या. देवाची इच्छा आहे की तुम्ही सुख घ्या. देवाची इच्छा आहे तुम्ही सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी वतनदार व्हा. देवाची इच्छा आहे की तुमच्या जीवनाला एक अर्थ असावा आणि तो अर्थ म्हणजे ख्रिस्त आहे. त्या ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये असावा. ज्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त आहे त्याचं जीवन खरोखर आशीर्वादित आणि अर्थभरित आहे आणि हेच सार्वकालिक टिकणार राहील. मग 4 दिवसातले 2 दिवस गेलेले असले, राहिलेले 2 दिवसामध्ये ना आम्हाला माहित नाही 2 दिवस किती दिवस चालणार आहेत. ह्या 2 दिवसामध्ये प्रभू येशूचा स्वीकार करा, देवाकडे वळा. शेवटच्या काळामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला निश्चित या गोष्टी दाखवल्या आहेत आणि दाखवणार आहेत. परंतु वेळ काळ समय जवळ येण्याच्या अगोदर जोपर्यंत संधी आहे, जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत आता रात्रीच्या अंधकाराची कर्मे टाकून द्या आणि दिवसा साजेल ढवळे अशा प्रकाशाच्या प्रजेमध्ये या, म्हणजे तो प्रकाश तुमच्यावर येईल. शेवटी आपण एक लाईनिंग टाकू, आपला वेळ संपत आहे या ठिकाणी. जर तुम्ही प्रकाश आहात तर प्रकाशाप्रमाणे तुमच्या आणि माझ्यामध्ये सर्व गोष्टी प्रकाशासारख्या असाव्यात, म्हणजे परमेश्वराने नियोजित केलेल्या असतात. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, मान महिमा सन्मान आदर करू द्या. या ठिकाणी व्यर्थ भाग 7 आपण या ठिकाणी अपूर्णच राहिलेला आहे, म्हणजे पुढचा चॅप्टर अपूर्ण राहिलेला आहे. 7 पूर्ण झालेला आहे. पुढच्या 8व्या भागामध्ये उपदेशकाच्या पुस्तकामध्येच आम्ही आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत. आताशी का आम्ही दुसरे अध्याय आणि 19-21 वाचनापर्यंत पोहोचलेलो आहोत. कंटिन्यू आम्ही उपदेशकाच्या पुस्तकामधला पुढचा लाईव्ह फेसबुक मध्ये व्यर्थ या जीवनावर पुन्हा एक चिंतन मनन अध्ययन करणार आहे. छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये कदाचित नव्हे परंतु बरोबर परमेश्वर दे बाप्पा 100% आमचं जीवन व्यर्थ झालेलं आहे हे आज आम्हाला वचनाच्या माध्यमातून समजलेलं आहे. तुझ्या पवित्र वचना कर्वे परमेश्वर दे बाप्पा, तू आम्हाला ज्ञान बुद्धी चातुर्य दिलंस. कमीत कमी आज आम्हाला ते समजलं आहे. म्हणून आजच्या दिवसापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमच्या जीवनाला अर्थ यावा म्हणून परमेश्वर दे बाप्पा आम्ही तुझ्या हातामध्ये येत आहोत. तुझ्या योजनेनुसार तू आम्हाला बनव, घडव, चालव. पुन्हा एक वार आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. या आम्हाला भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, विशेष करून आमचे माननीय उद्धवजी साहेब मुख्यमंत्री, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस, सर्व डिपार्टमेंट, सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व प्रकारचे सफाई कामगार, सर्व प्रकारचे वैयक्तिक लोक, सेवाभावी संस्था, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, त्याचप्रमाणे विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, प्रिय लेकर, त्यांच्या चिंता, काळजा, व्याधी, आजार, विकार, सर्व प्रकारचे टेन्शन, ताण आणि प्रतिबापा असणारे सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या नावात पूर्ण कर आणि आम्हा प्रत्येकाच्या जीवनाला एक अर्थ लावणारे जीवन तू बनव. आदर, गौरव, सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पित्या तो आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. थँक यू.